हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये गाढवाचं लग्न हे मराठी चित्रपटाचा रेट्रो रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली गाढवाचं लग्न नावाचा मराठी चित्रपट 2007 मध्ये आला होता आणि या फिल्मचा रनिंग टाइम अराउंड 2 hours and 20 minutes आहे. या फिल्म मध्ये तुम्हाला सावळा कुंभार नावाचा कॅरेक्टर पाहायला मिळेल, प्लेड बाय मकरंद नासपुरे, आणि त्यांची एक वाईफ आहे जिचं नाव आहे गंगी उर्फ गंगू, प्लेड बाय राजश्री लांडगे. प्लस या दोघांची 2 मुलं सुद्धा आहे. आता मुलं म्हणजे ते 2 गाढव ज्यांना मुलं इतकं प्रेम करतात आणि यांच्या आयुष्यात याचं अजून एक तिसरं गाढव. आता तिसरं गाढव कुठून आणि कसं येतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा चित्रपट YouTube वरती फ्री मध्ये बघू शकता. गाढवाचं लग्न ही मराठीतली वन ऑफ द बेस्ट नॉन ब्रेनर कॉमेडी फिल्म होती, ज्याच्या स्टोरी लाईन मध्ये लॉजिक तर जरा नव्हतं पण कॉमेडी मध्ये भरपूर मॅजिक होतं. स्पेशली याचे 2 कॅरेक्टर म्हणजे सावळा आणि गंगी, हे दोन्ही कॅरेक्टर्स आजही ऑडियन्सला तितकेच हसवतात आणि म्हणून आता 2025 मध्ये सुद्धा हा चित्रपट एक मीम मटेरियल बनून राहिला आहे. स्टार्ट ते एंड पर्यंत तुम्हाला या फिल्म मध्ये एकापेक्षा एक आयकॉनिक कॉमेडी सिक्वेन्सेस पाहायला मिळतील, ज्यामध्ये मकरंद नासपुरे आणि राजश्री लांडगे या दोघांनी जबरदस्त परफॉर्मन्स डिलिव्हर केली होती. अर्ली 20s म्हणजे मराठी सिनेमाच्या गोल्डन पिरियड मध्ये मकरंद नासपुरे यांनी बॅक टू बॅक गोल्डन मराठी कॉमेडी सिनेमा डिलिव्हर केले होते आणि गाढवाचं लग्न त्यांच्या फिल्मोग्राफी मधलं एक प्राईम एक्झाम्पल आहे. या फिल्म मध्ये संजय खापरे यांनी सदा नावाचा कॅरेक्टर प्ले केलाय. आता सदा हा सावळा कुंभारचा बेस्ट फ्रेंड आहे, पण बेस्ट फ्रेंडच्या नावाती हा नाग आहे कारण याची नजर आहे गंगीवरती. बट स्टील इज वन ऑफ द मोस्ट क्रेझिएस्ट कॅरेक्टर रिटन इन दिस फिल्म. या फिल्म मध्ये सावळा कुंभार, त्याची गंगी आणि दोघांचे 2 गाढवांनी ऑडियन्सला एक असा अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स दिला, ज्यामुळे हा सिनेमा आज कल्ट क्लासिक कॉमेडी सिनेमा डिक्लेअर झाला. या चित्रपटामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी डबल मिनिंग कॉमेडी सुद्धा पाहायला मिळेल. ती डबल मिनिंग कॉमेडी इतकी जास्त डीप अँड डार्क होती की तरी तुम्ही या चित्रपट तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता. रितेश जनील, विकी कॅटरीना, आलिया रणबीर ही तुमची फेवरेट जोडी असू शकते, पण माझी ऑल टाइम फेवरेट जोडी आहे सावळा कुंभार आणि त्याची गंगी. या दोघांची हिस्ट्री, जॉग्राफी आणि केमिस्ट्री अनदर लेवल वाटते आणि या दोघांचा ऑरा सुद्धा बाकी जोड्यांपेक्षा एकदम डिफरंट वाटतो. ऑनेस्टली सांगतो, सावळा कुंभार नावाचा कॅरेक्टर खरंच खूप जास्त मुफट आहे. ज्याच्या मनात येईल तो डायरेक्ट बोलून टाकतो, डझंट मॅटर की समोर कोण उभा आहे. इनफॅक्ट स्वर्गात जाऊन देवांना विचारतो की तुमचं लग्न झालं की नाही, त्यांच्या दासींना विचारतो की तुम्ही कोणाचे मिसेस आहात. इनफॅक्ट या फिल्म मध्ये एक सिक्वेन्स आहे जिथे देव त्याला अमृत ऑफर करतात आणि हा त्यांना म्हणतो की आईला ही इंग्लिश आहे की देसी. पुढे या फिल्म मध्ये माझं वन ऑफ द फेवरेट सिक्वेन्स आहे साधूवाला सीन, जिथे सावळा कुंभार त्याला विचारतो की तुझं लग्न झालं की नाही, अरे तू काय आत घातलंय की नाही. म्हणजे तो सीन इतके जास्त ब्रेनली रिटर्न आहे की तो तुम्ही बघून खूप जास्त असाल. नेक्स्ट या फिल्मचा डायरेक्शन तर ठीकठाक होता, पण म्युझिक आणि गाणी तर भाई अति उत्तम. माझी रंबा ग, मी 36 नखरे वाली आणि इंद्र दरबारी नाचे सुंदरी, ही तिन्ही गाणी माझी ऑल टाइम फेवरेट आहे. तुमचे पण असतील, आय एम 100% शुअर. या फिल्म मध्ये सोनाली कुलकर्णी यांनी रंबा नावाचा कॅरेक्टर प्ले केलं होतं. ऑल्दो त्यांच्या फिल्म मध्ये डायलॉग्स कमी होते, पण त्यांची स्क्रीन प्रेझेन्स खूप चांगली होती. तुम्हाला जर गाढवाचं लग्न नावाचा मराठी चित्रपट पाहायचा असेल, तुम्ही YouTube वरती बघू शकता, फ्री मध्ये अवेलेबल आहे. बाकी व्हॉट्स माय रिव्ह्यू या चित्रपटाला 100 out of 100 स्टार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.